नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत। मित्रांनो, आत्ताच आपण अश्वमेध करिअर अकॅडमीतर्फे आयोजित सेकंड पेपर आपला देऊन तुम्ही बाहेर निघालेला आहात आणि आपण घेऊन आलोय त्या पेपरचं ॲनालिसिस। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघूया चालू घडामोडीचं ॲनालिसिस। तर मित्रांनो, त्याच्या आधी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं की आजचा पेपर तुम्हाला खूप छान गेला असेलच आणि तुम्ही टाइम मॅनेजमेंट, नॉलेज मॅनेजमेंट या इत्यादी गोष्टींची खूप छान प्रॅक्टिस केली असेलच मित्रांनो। ठीक आहे, आय होप की सर्वांना पेपर खूप छान गेलेला आहे। आपण त्याचं ॲनालिसिस बघूया। सुरुवातीला चालू घडामोडीचं। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चालू घडामोडीचे टोटल 15 प्रश्न होते, जो तुम्हाला पॅटर्न माहिती आहे। ठीक आहे, त्यातील पहिला प्रश्न आलेला आहे आपल्या स्क्रीनवर इथे सर्वांसमक्ष। इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक करण्यात आलेली पहिली महिला कोण? आता मित्रांनो, इथं तुमच्या एक गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे, जेव्हा पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीची नेमणूक एखाद्या संस्थेच्या अध्यक्षपदावर व उपसंचालक म्हणून, महासंचालक म्हणून होते, तेव्हा त्यांच्यावरती प्रश्न आपल्याला आलेले आहेत आणि त्यातही जर महिला असेल तर हा प्रश्न आपला ठरलेलाच असतो मित्रांनो। जसे की आपण बघितलं असेल की मागे AMU अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच एका महिलेची नेमणूक झाली होती, तर त्यांच्यावर आपल्याला मागच्या पेपर्समध्ये प्रश्न आलेले होते। तर मित्रांनो, सेम प्रश्न इथं आपल्याला की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, त्याला आपण इग्नू म्हणतो मित्रांनो, 1885 साली या विद्यापीठाची स्थापना झाली होती, सगळ्यांना माहिती आहे। या विद्यापीठाच्या या इग्नू म्हणजे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रथमच एका महिलेची नेमणूक करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर ती महिला आहे श्रीमती उमा कांजीलाल। म्हणजेच तुमचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी। पॉइंट टू बी नोटेड, लक्षात असू द्या मित्रांनो, इथं उमा कांजीलाल यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि अशा पदावर नेमणूक झालेली पहिली महिला आहे। ही गोष्ट इथे तुमच्या लक्षात आली पाहिजे। यांच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे कारण पहिल्या महिला आहेत मित्रांनो। अनादर जे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, गीता गोपीनाथ ह्या IMFच्या उपव्यवस्थापकीय महासंचालक या पदावर उपव्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला होत्या आणि त्याही इंडियन आहे, हे तुम्हाला माहिती आहे। त्यांच्यावरती याच्या आधी आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत। सेकंड होत्या स्मृती इराणी, या भारतातल्या एक प्रसिद्ध राजनेता आहेत, हे तुम्हाला माहिती आहे। अमेठी हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री, सिने तारका पण आहेत। त्यानंतर कविता सुराणा या रिसर्चर होत्या। चारही ऑप्शन आपण बघून झालेले आहेत। तर मित्रांनो, इथं हे नाव लक्षात असू द्या, उमा कांजीलाल यांची इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक करण्यात आलेली पहिली महिला आहे, लक्षात असू द्या मित्रांनो। देन सेकंड क्वेश्चन होता मित्रांनो, क्वेश्चन नंबर 17। आता लक्षात असू द्या मित्रांनो की लेडीज रिलेटेड प्रश्न स्पोर्ट्समध्ये आपल्याला नेहमी विचारले जातात। ठीक आहे, त्यातीलच हा एक प्रश्न आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या। नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या अन्नू राणी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, आजपर्यंत जर तुमचा हा काही भ्रम असेल की आपल्याला फक्त आणि फक्त किती सुवर्ण पदक मिळाले किंवा रौप्य पदक मिळाले किंवा त्यांच्या जोड्या लावायला विचारतात की त्यांना सुवर्ण पदक मिळाले की रौप्य पदक मिळाले किंवा एकूण किती पदके मिळाली, यापेक्षाही आता आयोगाचा ट्रेंड खोलवर गेलेला आहे आणि आयोग काय करते आता मित्रांनो, समोरील खेळाशी संबंधित असणारी व्यक्ती कोणती असा प्रश्न विचारते। त्यातही लेडीज आहे, लक्षात असू द्या मित्रांनो, अन्नू राणी। आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं व्हॅल्यू बघायचं असेल तर सर्वांनी तर ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आत्ताच झालेल्या किंवा नुकत्याच झालेल्या आपल्या एक सरळ सेवा परीक्षा झाली बघा एवढ्यामध्ये, धर्मादाय आयुक्तालयामध्ये। त्याच्या धर्मादाय आयुक्तालयाच्या जो आपला निरीक्षकाचा पेपर झाला मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय, त्या निरीक्षकाच्या पेपरमध्ये 7 तारखेला शेवटच्या शिफ्टला हा प्रश्न ॲज इट इज आलेला आहे की अन्नू राणी कुठल्या खेळाशी संबंधित आहे। आता मित्रांनो, तोच प्रश्न आपल्याला सेम इथे रिपीट झालेला आहे। जर कुणी दिले असेल तर त्यांचं लक्षात असू द्या, अन्नू राणी हे नवीन नाव आहे खेळाशी संबंधित आणि त्यांचं ऑप्शन आहे भालाफेक, पॅरा स्विमिंग, स्क्वॅश आणि तिरंदाजी। लक्षात असू द्या मित्रांनो, अन्नू राणी या ॲथलीट आहे आणि भालाफेक या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे। कुठला क्रीडा प्रकार मित्रांनो? भालाफेक, ऑप्शन नंबर ए। सगळ्यांनी इथं लक्षात ठेवायचं आहे, नाव काय त्यांचं? अन्नू राणी। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याकडे, आता एक लक्षात ठेवा, ज्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय काय म्हणतो आपण त्याला की काही
ऑर्गनायझेशन्सच्या ज्या मीटिंग्स भारतामध्ये होतात किंवा जगामध्ये कुठेही होतात त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो मित्रांनो. जसं तुम्ही बघितलं होतं की आताच झालेली राज्यसेवा 2025च्या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये आपल्याला ब्रिक्सवर प्रश्न आलेले होते. ठीक आहे, जसे आपल्याला शांघाय समितीवर वगैरे प्रश्न येतात नेहमी, कुठे झालेली, काय झालेली. मित्रांनो सेम त्या पठडीतला प्रश्न आहे, फक्त भारतामध्ये झालेली म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यातले त्यात आंतरराष्ट्रीय, ही गोष्ट लक्षात असू द्या. बैठक आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोल भौतिकी ऑलिम्पियाड 2025 भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले. आता मित्रांनो इथे शब्द आंतरराष्ट्रीय पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की याचं उत्तर नवी दिल्ली येऊ शकतं. ठीक आहे, आणि इथंच आपली गोची होते, लक्षात असू द्या मित्रांनो. इथं आपल्याला फसवलं जातं मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, मुंबई. कुठला आन्सर आहे मित्रांनो याचं? ऑप्शन नंबर सी, मुंबई. खगोलशास्त्र व खगोल भौतिकी ऑलिम्पियाड 2025 आयोजित करण्यात आली होती मुंबई येथे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, युनिक पॉइंट आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, भारतातील पहिल्या आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने चालू केला आहे. आता इथं सर्वांनी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं मित्रांनो. विचारलेलं काय आहे? आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प. आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प 2025 मध्ये सेम अशीच एक घटना आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये प्राण्यांसाठीचा जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प, आणि तो सगळ्यांना माहिती आहे, पद्मजा नायडू प्राणी संग्रहालय. पद्मजा नायडू प्राणी संग्रहालय कुठे आलं मित्रांनो? पश्चिम बंगालमध्ये, दार्जिलिंगला. लक्षात ठेवा, तिथे प्राण्यांसाठीचा जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प राबवण्यात येतो मित्रांनो. तसाच आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प जो पहिलाच आहे भारतामध्ये, हा कोणत्या राज्याने चालू केला मित्रांनो? आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी कुठलं मित्रांनो? गुजरात. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, ऑप्शन नंबर बी, गुजरात. ठीक आहे, डन. यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना चालू करणारे राज्य कोणते. आता इथं तुमच्याकडे या प्रश्नाचा आन्सर रेडी असेल तर इट्स वेल अँड गुड, परंतु असे ज्या वेळेस भारतामध्ये कुठल्या राज्याने एखादी युनिक योजना चालू केली आणि पहिल्यांदाच चालू केली मित्रांनो, तर त्याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारले जातात. ते तुम्हालाही माहितीच आहे. नवीन कन्सेप्ट आहे आपल्यासाठी इथे, कुठली? सबॅटिकल रजा. सबॅटिकल रजा या शब्दाचा सरळ अर्थ होतो मित्रांनो, आपण नाही का म्हणतो की काही योजनांच्या अभ्यासासाठी आपण परदेशवारी केलेली असते. ठीक आहे, किंवा मग आपण काही गोष्टींच्या स्टडीसाठी आपण काय करतो, कुठेतरी पर्यटनासाठी जातो. याला स्टडी टुरिझम असं म्हटलं तरी चालतं सबॅटिकलला. लक्षात असू द्या मित्रांनो. तर सबॅटिकल रजा योजना लागू करणारं भारतातील पहिलं राज्य आहे मित्रांनो केरळ नाही. सगळ्या लोकांनी इथं केरळ दिलेलं असण्याची दाट शक्यता आहे. त्याचा आन्सर आहे मित्रांनो सिक्कीम. सबॅटिकल योजना भारतामध्ये लागू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे मित्रांनो? सिक्कीम. लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खूपच फेमस प्रश्न. लक्षात असू द्या मित्रांनो, या प्रश्नावरती तुम्हाला स्पोर्ट्समध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो आणि तो आहे कुठला मित्रांनो? बॅलन डी'ओर पुरस्कार. बॅलन डी'ओर सगळ्यात आधी तुमच्या इथं ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की बॅलन डी'ओर पुरस्कार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर मित्रांनो ही गोष्ट इथं लक्षात ठेवा, बॅलन डी'ओर पुरस्कार हा फुटबॉल क्षेत्राशी संबंधित आहे आणि फुटबॉल क्षेत्रातला हा नोबेल पुरस्कार आहे. हाही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, म्हणजे सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे महिलांसाठीचा. ठीक आहे, पुरुषांसाठीचा विचारलेला नाही आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बॅलन डी'ओर पुरस्कार 2024 कुणास प्रदान करण्यात आला. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे एताना बोनामती. ऑप्शन क्रमांक डी, एताना बोनामती. ठीक आहे, लक्षात असू द्या मित्रांनो, एताना बोनामती या स्पॅनिश फुटबॉलपटू आहेत. काय मित्रांनो? या फुटबॉलपटू. लक्षात असू द्या मित्रांनो, महिलांसाठीचा बॅलन डी'ओर पुरस्कार 2024 कुणाला प्रदान करण्यात आलाय? तर तो प्रदान करण्यात आलाय एताना बोनामतीला. लक्षात असू द्या, इथं फक्त महिलांसाठी हा शब्द काढला आणि पुरुषांसाठी हा जर शब्द विचारला ना मित्रांनो, पुरुषांसाठी, तर लक्षात असू द्या तो एक रॉड्री. जो ऑप्शन नंबर 1 जे आहे ना, हे लेडीजचं नाव नाही, पुरुषांचं नाव आहे. लक्षात ठेवा, मिस्टर रॉड्री यांना पुरुषांसाठीचा बॅलन डी'ओर पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला मित्रांनो. आणि जरी पुरुषांसाठी जर असा स्पष्ट शब्द तिथे आला तर लक्षात असू द्या मित्रांनो, ऑप्शनमध्ये 100% राफेल नदाल, रॉजर फेडरर यांचे नाव, एक्स्ट्रीमली सॉरी, ते टेनिसशी रिलेटेड आहे. आपल्याला फुटबॉलपटू पाहिजे. फुटबॉलपटूंमध्ये जे फेमस व्यक्तिमत्व आहे लिओनेल मेस्सी.
त्याच्यानंतर रोनाल्डो यांचे नावं त्याच्यामध्ये येतील, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता इथं लेडीज विचारली म्हणून आपल्याला इगा स्विटेक आणि सिमोन बायल्स नाव आलेले आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, जे सी नंबरचं ऑप्शन आहे ना, सिमोन बायल्स या जिम्नॅस्ट आहेत, हे लक्षात ठेवा. जिम्नॅस्ट, जसं आपण एक नाव ऐकलेलं असेल की भारतीय जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकर, हे भारतातल्या पहिल्या जिम्नॅस्टपटू होत्या. आसामच्या, खूप वेळा त्यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेले होते. तशा या जिम्नॅस्टपटू अमेरिकेच्या. आणि इगा स्विटेक ह्या टेनिसच्या खेळाडू होता, ही गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे. रॉड्री हे कोण आहेत? पुरुषांसाठीचा बॅलन डी ऑर पुरस्कार 2024 मिळवलेले पुरुष खेळाडू आहेत रॉड्री. त्याचं करेक्ट आन्सर आहे एताना बोनामटी. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट, सर्वांनी व्यवस्थित इथं लक्ष द्यायचं आहे. भारताकडून सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारा देश कोणता? आता इथं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की सिप्री नावाची संस्था आहे, ती शस्त्रास्त्रांच्या आयात आणि निर्यातीवर नेहमी भर देते आणि त्याच्या रिलेटेड प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात मित्रांनो. आणि तुम्हाला हे माहिती आहे, जगामध्ये सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देशांच्या ज्या रँकिंग्स आहेत त्याच्यामध्ये नेहमी एकतर भारत एक नंबरला असतो किंवा सौदी अरेबिया एक नंबरला असतो. ठीक आहे. आता 2024च्या सिप्रीच्या अहवालानुसार युक्रेन एक नंबरला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट चालू आहे सध्या. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमुळे युक्रेन एक नंबरला आहे, परंतु नेहमी भारत किंवा सौदी अरेबिया एक नंबरला असतो, लक्षात ठेवा. पण इथं प्रश्न तो नाही विचारलेला. इथं प्रश्न काय विचारलेला आहे? भारताकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देश कोणता? आणि याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, आर्मेनिया. ठीक आहे. नेपाळ, श्रीलंका. अमेरिका तर ऑब्व्हियसली होणार नाही सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा, कारण आपण अमेरिकेकडनं आयात करतो. आणि अमेरिका हा देशात आहे असा आहे की जगामध्ये सर्वाधिक शस्त्रास्त्रांची निर्यात ही अमेरिका करते. 2 नंबरला रशिया येतो, ही गोष्ट लक्षात असावी. परंतु 1 नंबरला कोण येतं? अमेरिका. मित्रांनो इथे विचारले भारताकडनं आयात करणारा देश. तुमचं इथं कन्फ्युजन व्हायला पाहिजे श्रीलंका किंवा नेपाळ, पण लक्षात असू द्या मित्रांनो, जर तुम्ही डे टू डे करंट अफेअर्सशी रिलेटेड जर व्यवस्थित असाल तर आर्मेनियाला भारताने खूप जास्त प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्यात 2023 आणि 24 मध्ये केलेली आहे. कारण मध्य आशियामध्ये जसं आपण इराण आणि आपली कोणतं इस्रायलचं कॉन्फ्लिक्ट बघतो मित्रांनो, तसं सेम कॉन्फ्लिक्ट अझरबैजान आणि आर्मेनियाचं नागोर्नो काराबाखवरनं चालू आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. नागोर्नो काराबाख हा विवादास्पद प्रदेश आहे आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये. ही गोष्ट इथं सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि आर्मेनियाला भारत सर्वाधिक शस्त्रास्त्र काय करतो मित्रांनो? सध्या एक्सपोर्ट करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे भारताकडनं आयात करतोय आर्मेनिया. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आलेला होता तुम्हाला, नुकतेच घोषित करण्यात आलेले भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान कोणते? लक्षात असू द्या, याच्यातनं तुमचा दुसरा एक पॉइंट क्लिअर होईल मित्रांनो की भारतामध्ये एकूण 107 राष्ट्रीय उद्याने आता सध्या या घडीला आहेत. तर मित्रांनो तुमचे ऑप्शन्स आहेत दचिगम, सिमलीपाल, ताडोबा अंधारी आणि रातापानी. तर इथं मित्रांनो 2 ऑप्शन तुम्ही इझिली डिडक्ट करू शकतात. एक आहे तुमचं दचिगम आणि दुसरं आहे तुमचं ताडोबा अंधारी. कारण तुम्हाला माहिती आहे ताडोबा अंधारी हा नॅशनल पार्क दर्जा मिळालेला महाराष्ट्राचा पहिला नॅशनल पार्क आहे, जो आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांसाठी फेमस आहे. काही वाघांचे जर तुम्ही तिथले नावं जर ऐकलेले असतील मित्रांनो, उदाहरणार्थ आजकाल नाही का खूप ट्रेंडला होतं छोटा मटका, तारा वाघीण, ठीक आहे, ब्रह्मा वाघ. ठीक आहे. हे आपल्याला माहित असावं मित्रांनो, नॉलेज असावं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणार आपलं ताडोबा अंधारी या अभयारण्याला नॅशनल पार्कचा दर्जा खूप आधी दिलेला आहे. आणि आता काय विचारलंय? नुकतंच घोषित करण्यात आलेलं. आपलं इंडिकेटर काय मित्रांनो? नुकतंच घोषित करण्यात आलेले भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सिमलीपाल, ऑप्शन क्रमांक बी. काय आन्सर मित्रांनो त्याचं? सिमलीपाल. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कशासाठी फेमस आहे? त्याच्या आधी ही गोष्ट तुमच्या इथं लक्षात आली पाहिजे की सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे तुमच्या ओडिशा राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? ओडिशा राज्यामध्ये. आणि सध्या खूपच ट्रेंडिंगला असणारा विषय म्हणजे गोल्डन टायगर. जर तुम्ही व्यवस्थित न्यूज वगैरे बघत असाल तर गोल्डन टायगर म्हणजे काय? टायगरचा जो किंवा बेंगॉल टायगर, बेंगॉली वाघ, बंगाली वाघाचा जो ओरिजिनल कलर असतो त्यांच्यामध्ये मेलॅनिनमध्ये काही डिफॉल्ट झाल्यामुळे गोल्डन कलर येतो टायगरसाठी, त्यांना गोल्डन टायगर म्हणतात. सध्या ट्रेंडिंग न्यूजनुसार काझीरंगामध्ये पण आढळलेला आहे. आणि या सिमलीपालमध्ये गोल्डन टायगर न आढळता सर्वांनी इथं व्यवस्थित लक्ष असू द्या मित्रांनो, जो मेलॅनिस्टिक टायगर, शब्द व्यवस्थित ऐका, मेलॅनिस्टिक टायगर लक्षात असू द्या,
काळपट वानावरचा टायगर असतो हा गोल्डन आणि काळपट वानावरचा हा फक्त आणि फक्त अख्ख्या जगामध्ये फक्त भारतात आढळतो आणि त्यातले त्यात भारतातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतो। ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची। थोडे काळपट चट्टे त्याच्यावरती असतात, जनरली वाघांवर काळपट चट्टे नसतात। आणि गोल्डन टायगर जर विचारलं तर तो काझीरंगा अभयारण्य आसाममध्ये आढळतो। इथं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे मित्रांनो। आणि याच सिमलीपाल उद्यानाला 107वे राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो। इथं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे। दुसरं सर्वात महत्त्वाचा ऑप्शन क्रमांक डी रातापानी राष्ट्रीय उद्यान। हा टायगर रिझर्व अभयारण्य लक्षात ठेवा, राष्ट्रीय उद्यान नाही तर रातापानी टायगर रिझर्व ही गोष्ट लक्षात असू द्या। ते मध्य प्रदेशमध्ये आहे। आणि सर्वात फेमस दचगम राष्ट्रीय उद्यान। आता लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की समथिंग अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आढळतं। लक्षात असू द्या मित्रांनो, दचगम अभयारण्य शब्दच इंडिकेट करतोय, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या। दचगम अभयारण्य आढळतं तुमचं जम्मू काश्मीरमध्ये, सिमलीपाल ओडिशामध्ये, ताडोबा अंधारी तुमचं महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि रातापानी तुमचं मध्य प्रदेशमध्ये। इथपर्यंत सगळ्यांचा पॉइंट क्लिअर झाला मित्रांनो। रातापानी पण एक व्याघ्र प्रकल्प ही गोष्ट लक्षात असू द्या, ताडोबा अंधारी पण व्याघ्र प्रकल्प आहे, सिमलीपाल पण एक व्याघ्र प्रकल्प आहे आणि दचिगम। आता इथं गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, दचिगम हा काय म्हणतो आपण त्याला, बेंगॉल टायगर साठीचा अधिकृत निवासस्थान नाहीये, हा आढळतो जम्मू काश्मीरमध्ये। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, जर तुम्ही एक हरिणाचं जर नाव ऐकलेलं असेल काश्मीरी स्टॅग, त्यालाच आपण हंगुल म्हणतो, हंगुल लक्षात असू द्या। किंवा तुम्ही शहातूशची शॉल हा प्रकार तुम्ही ऐकला असेल, त्याच्यासाठी ते प्राणी मारावे लागतात मित्रांनो। तर लक्षात असू द्या मित्रांनो, जे शहातूश किंवा काश्मीरी स्टॅग किंवा हंगुल या प्राण्यासाठी राखीव अभयारण्य म्हणून कुठले आहे, दचिगम अभयारण्य, ही गोष्ट लक्षात असू द्या। जम्मू काश्मीरमध्ये आढळतं। आणि अजून जम्मू काश्मीरमध्ये हिमबिबट्या आढळतो मित्रांनो, हिमबिबट्यांसाठीचं पण हे राष्ट्रीय उद्यान आहे, ही गोष्ट इथं तुमच्या लक्षात आली पाहिजे। यांच्या स्टेट्सवरती नेहमी प्रश्न विचारतात। दचिगम जम्मू आणि काश्मीर विसरू नका, सिमलीपाल ओडिसा, रातापानी मध्य प्रदेश, ताडोबा अंधारी ॲज यू नो, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ते। 2022 मध्ये सुरू झालेली स्माइल योजनेचे उद्दिष्ट कोणते। आता इथं हा प्रश्न खूप छान आहे मित्रांनो, आणि मला असं वाटतं की खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न चुकला असेल, कारण स्माइल हा शब्द आल्यावर आपण एकतर लहान मुलांकडे गेलो असेल, बालकांकडे किंवा स्त्रियांकडे गेलो असेल। प्रश्न व्यवस्थित वाचा। स्माइल योजना आहे, लक्षात असू द्या मित्रांनो, 2022 मध्ये सुरू झालेली स्माइल योजना आहे हरवलेल्या बालकांना शोध घेणे, स्त्रियांचा अपव्यापार व वेश्यावृत्तीला आळा घालणे, ड्रग्ज कंट्रोल मोहीम, त्याच्यानंतर भिक्षा मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन करणे। आणि याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, भिक्षा। या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींविरुद्ध, या क्षेत्रामधील व्यक्तींचं प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जी योजना चालू केली केंद्र शासनाने, तिचं नाव आहे स्माइल। ही लक्षात असू द्या मित्रांनो, भिक्षा मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचं पुनर्वसन करण्यासाठी। आणि तुम्हाला माहितीच आहे, ह्याच योजनेचा वापर करून नुकतंच भारतातील एक शहर भिकारी मुक्त घोषित करण्यात आलेलं मित्रांनो। आणि तुमच्या ही गोष्ट इथं लक्षात आलीच असेल की आपल्या अश्वमेध अकॅडमीच्या पहिल्याच टेस्ट सिरीज सरावामध्ये हा प्रश्न आपण विचारलेला होता की कोणत्या शहराला नुकतंच भिकारी मुक्त असा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे। त्याही वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ती योजना कुठली होती, स्माइल योजना। आणि ते शहराचं नाव आहे मित्रांनो इंदूर। काय नाव आहे त्या शहराचं, इंदूर। सर्वात स्वच्छ स्थळ पण हेच आहे भारतामध्ये। आणि याच शहराला म्हणजेच इंदूरला भिकारी मुक्त शहर असा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे। योजना कुठली मित्रांनो, स्माइल। ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे इथे, ठीक आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो। एकदम साधा सरळ सिंपल प्रश्न, 2024-25 मधील भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता। आपल्याला करंट रिलेटेड किंवा तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये हा प्रश्न आपल्याला नेहमी जाणवतो। तर लक्षात ठेवा, इथं पहिला नाही विचारलेला, तिसरा विचारलेला आहे, ठीक आहे। आणि लक्षात असू द्या मित्रांनो, 2024-25 मधील भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार जर तुम्ही पहिला बघितला तर ऑब्वियसली तो आहे मित्रांनो कुठला, अमेरिका। आणि हे कधीच मित्रांनो, डोनाल्ड तात्यांनी आपल्यावर जो काही कर लादलेला आहे, प्रतिगामी कर लादलेला आहे,
ठीक आहे, त्याच्या आधीचा इश्यू आहे, लक्षात असू द्या. सर्वात मोठा व्यापार भागीदार भारताचा आहे अमेरिका, 2 नंबरला आहे चीन, आणि लक्षात असू द्या जे तुमचा आन्सर आहे आता मित्रांनो, त्याचा आन्सर काय, UAE. लक्षात असू द्या, शब्द लक्षात ठेवा, युनायटेड अरब अमिरात. ठीक आहे, संयुक्त अरब अमिराती, त्याला UAE म्हणतात मित्रांनो, आणि अमेरिकेला USA असं म्हणतात, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, USSR. हे तुमच्या शॉर्ट फॉर्म लक्षात आले पाहिजे. सोव्हिएत रशिया म्हणतात, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया. लक्षात असू द्या, त्यालाच आता आपण रशिया म्हणून ओळखतो. हे नाव तुमच्या लक्षात आले पाहिजे मित्रांनो. 2024-25 मधील भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कुठला मित्रांनो, डन, UAE. ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आपल्या खनिज संपत्तीशी रिलेटेड. 2023-24 मध्ये महाराष्ट्रातील एकूण खनिज उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या खनिजाचा होता, आणि असे प्रश्न एक्झामला येतात, ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. या व्यतिरिक्तही असाही प्रश्न येतो मित्रांनो की भारताची जी सर्वाधिक निर्यात झाली किंवा अमेरिकेला आपण सर्वाधिक निर्यात करत असलेला घटक कोणता, किंवा 2023-24, 24-25 मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात केलेला घटक कोणता, असेही प्रश्न येतात, किंवा आयात केलेला घटक कोणता. तर मित्रांनो इथं प्रश्न विचारलेला तुम्हाला 2023-24 मध्ये महाराष्ट्रातील एकूण खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा कोणत्या खनिजाचा होता मित्रांनो, कच्चे लोखंड, चुनखडी, बॉक्साईट आणि कोळसा. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कच्चे लोखंड महाराष्ट्रात कमी प्रमाणात सापडतं, आणि चुनखडीला खूप जास्त एक्सपोर्ट आपण करूच असं मला वाटत नाहीये, त्यामुळे त्याचं उत्पादनही कमीच येणार आहे. हा, ही गोष्ट खरी की आपण बॉक्साईटच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहोत, ठीक आहे, पण लक्षात असू द्या मित्रांनो एकूण खनिज उत्पादन इथं विचारलेलं आहे, कारण बॉक्साईट फक्त आपल्या कुठे सापडतं मित्रांनो, कोकण भागामध्ये सर्वात जास्त सापडतं. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक D, कोळसा. काय आन्सर आहे मित्रांनो याचं, कोळसा. या कोळशाचं उत्पादन, एकूण उत्पादन विचारलेलं आहे, प्रश्न व्यवस्थित फोकस करा मित्रांनो. काय विचारलेलं आपल्याला, एकूण खनिज उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा. ठीक आहे, समजा तुमच्या बॉक्साईट, चुनखडी आणि कच्च्या लोखंडाचं एक्स्ट्रॅक्शन जरी झालं ना, पण ते तितकं नाही होणार जितकं कोळशाचं होईल. म्हणून हा प्रश्न आपल्याला आपल्या लॉजिकवरही मारता येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, लॉजिकवर या प्रश्नाचा आन्सर करेक्ट येणं अपेक्षित होता मित्रांनो. ठीक आहे, आता इथं खूप छान प्रश्न विचारलेला आहे डेटवर तुम्हाला. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे का इंटरमिटंटली याच्यावर आयोग प्रश्न विचारतं की नवीन काहीतरी गोष्ट घडलेली असेल किंवा नवीन एखादी तारीख काही गोष्टींसाठी जर अलोकेट झाली तर त्याच्यावरती प्रश्न येतो मित्रांनो. प्रश्न आहे महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी असतो मित्रांनो. महिला न्यायाधीशांचा सगळ्यांना माहिती आहे 8 मार्च हा काय असतो, जागतिक महिला दिन. जर तुम्ही 8 मार्च दिलेला असेल, ठीक आहे, जागतिक महिला दिनाला तर ते करेक्ट आहे, पण तुम्हाला जागतिक महिला दिन नाही विचारलेला, काय विचारलेला आहे, महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस. आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो काय, 10 मार्च. ऑप्शन क्रमांक B, 10 मार्च. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, याचं उत्तर काय, 10 मार्च. 10 मार्च हा महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस असतो मित्रांनो. ठीक आहे, यानंतर सर्वांनी व्यवस्थित लक्ष असू द्या सर्वांचं. खूप छान प्रश्न आलेला आहे आपल्या बोर्डवर, त्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे का सध्या अंतराळामध्ये खूप जास्त घटना घडत आहेत. हां, उदाहरणार्थ आपले शुभांशु शुक्ला ॲक्झिओम 4 मिशनमध्ये अंतराळामध्ये जाऊन आले, सॉरी ISS वर जाऊन आले, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊन आले. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्या आधी हा पॉईंट क्लिअर करून घ्या मित्रांनो, सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष असेल तर लक्षात असू द्या मित्रांनो, शुभांशु शुक्ला हे ISS म्हणजे अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय आहेत. शुभांशु शुक्ला हे अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय आहेत, परंतु अंतराळात जाणारे मात्र दुसरे व्यक्ती आहेत. कारण पहिले व्यक्ती 1984 ला भारताचे गेलेले होते रशियाच्या मदतीने राकेश शर्मा. पॉईंट लक्षात आला सगळ्यांच्या. पहिले कोण गेले होते, राकेश शर्मा. अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती होते राकेश शर्मा, ग्रुप कॅप्टन राकेश शर्मा. आणि आता ISS वर आणि अंतराळात जाणारे द्वितीय व्यक्ती आणि ISS वर इंटरनॅशनल जे काय म्हणतो आपण त्याला, आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, नॉट संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत भारताचे शुभांशु शुक्ला. तर प्रश्न त्या रिलेटेड कसा आलेला आहे बघा, अंतराळ स्थानक मोहिमेसाठी परवानगी मिळालेले पहिले अपंग अंतराळवीर कोण, इथं हा प्रश्न आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. पहिला ऑप्शन आहे शुभांशु शुक्ला, ऑब्वियसली तो ऑप्शन कट होईल. जॉन मॅकफॉल असू शकतात, हज्जा अल मंसुरी. लक्षात ठेवा UAE चे अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती आहेत सुनीता विल्यम्स, त्यांचं नाव तर सगळ्या जगालाच माहिती आहे.
ठीक आहे, तर मित्रांनो याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवा हे अपंग अंतराळवीर आहेत जॉन मॅकफॉल. आणि पहिल्यांदाच अंतराळवीरांच्या हिस्ट्रीमध्ये असं घडलेलं मित्रांनो की कोणत्या अपंग व्यक्तीला अंतराळात जाण्यासाठी परमिशन मिळालेली आहे आणि हे पहिले अपंग अंतराळवीर ठरणार आहेत. कोण? जॉन मॅकफॉल. शुभांशु शुक्लांबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मित्रांनो. सुनीता विल्यम्स तुम्हाला माहितच आहे, अंतराळामध्ये सर्वात जास्त काळ राहणाऱ्या त्या महिला आहेत मित्रांनो सुनीता विल्यम्स, म्हणून त्याही न्यूजमध्ये आहेत यावर्षी, लक्षात असू द्या. आता एक प्रश्न महत्त्वाचा आलेला आहे पर्यावरणाशी संबंधित, सगळ्यांनी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. IQ एअरच्या 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता? लक्षात असू द्या, याच्यावरती नेहमी प्रश्न येतात. IQ एअरनुसार एकतर सर्वाधिक प्रदूषित देश विचारतात, सर्वाधिक प्रदूषित शहर विचारतात किंवा सर्वाधिक प्रदूषित राजधानी विचारतात. लक्षात असू द्या मित्रांनो, इथं काय विचारलेलं आहे तुम्हाला? देश जो सर्वाधिक प्रदूषित आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, सर्वाधिक प्रदूषित देश आहे पहिल्या क्रमांकावर चाड. ठीक आहे, कोणता देश आहे मित्रांनो सर्वाधिक प्रदूषित? चाड. 2 नंबरचा देश आहे जो सर्वाधिक प्रदूषित आहे तो आहे बांगलादेश. आणि 3rd नंबर आहे मित्रांनो काय? पाकिस्तान. एका खालोखाल एक दिलेले आहेत मित्रांनो, इथं लक्षात आले पाहिजे तुमच्या ही गोष्ट. ठीक आहे, तर 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? चाड. आणि जर सिरियल लावायची ठरेल तर 2 नंबरला बांगलादेश, 3 नंबरला पाकिस्तान आहे, हे लक्षात असू द्या मित्रांनो. आणि जर तुम्हाला असा प्रश्न इथं आलेला असता IQ एअरच्या 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी, तर ऑब्व्हियसली ती नवी दिल्ली आहे मित्रांनो. ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा. आणि जर शहर विचारलं तर मला वाटतं ते बर्निया हाट आहे, मेघालय मधलं बर्निया हाट. एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्यालच ते. ठीक आहे, त्याच्यानंतरचा लास्ट प्रश्न मित्रांनो इथे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? मराठी साहित्य संमेलनावर नेहमी प्रश्न येतात, तुम्हाला माहिती आहे. 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. लक्षात असू द्या मित्रांनो, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीला झालं होतं. शरद पवार साहेब त्यांचे स्वागत अध्यक्ष होते, सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे मित्रांनो, तर 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे शिवछत्रपतींची राजधानी म्हणजेच सातारा. ठीक आहे, या साताऱ्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो? 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं जाणार आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, हे ॲज इट इज तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की साताऱ्याला 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. आणि त्याचं अध्यक्षपद देण्यात आलेले मित्रांनो पानिपतकार विश्वास पाटील यांना. कोणाला देण्यात आलेले मित्रांनो? पानिपतकार विश्वास पाटील हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि उदयनराजे भोसले त्यांचे स्वागत अध्यक्ष असणार आहेत, हेही तुम्हाला माहिती आहे, शिवछत्रपतींचे वारसदार. ठीक आहे मित्रांनो, इथं आपलं चालू घडामोडींशी संबंधित असणारे जे काही लेक्चर होतं ते इथं आपलं संपलेलं आहे. ते क्वेश्चनचं ॲनालिसिस आपलं झालेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अश्वमेध करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला फॉलो करायला विसरू नका. नवनवीन अपडेट्स तुम्हाला तिथेच येत राहतील. आणि सर्वात महत्त्वाचं करंटच्या अभ्यासाला विसरू नका मित्रांनो, खूप जास्त दणका तुम्हाला मिळू शकतो. एकतर तुम्हाला बाकीच्यांपेक्षा हा विषय प्लसमध्ये घेऊन जाऊ शकतो, एल्स तो तुम्हाला स्पर्धेतनं उडवू शकतो. ठीक आहे, ऑल द बेस्ट. होप ऑल ऑफ यू डुईंग युअर वेल. ऑल द बेस्ट.